हाय मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. आज आपण निघालेलो आहे हरिहरगडला. हा आहे इगतपुरी घोटी टोल नाका. घोटी टोल नाका क्रॉस केल्यानंतर पुढे आपल्याला कावणे मार्गे त्र्यंबकेश्वरला जायचं आहे आणि नंतर हरिहरगडच्या जो बेस विलेज आहे हर्षवाडी या ठिकाणी पोहोचायचं. त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक द्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून अशा नवनवीन ट्रॅकचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या स्क्रीनवर दिसतील. हे आहे कावनईचा जो टर्न आहे, हे बघा, श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थ. या रस्त्याने तुम्ही कावनईला सुद्धा जाऊ शकता आणि पुढेच एक तासाभराच्या जर्नीनंतर एक टर्न येईल, तिकडून आपण त्र्यंबकेश्वरला जाऊ शकतो. हा आहे कावनई रस्ता. इगतपुरीपासून कावनई हे एक 20 किलोमीटर असेल आणि रस्त्यातच आपल्याला वैतरणा डॅम देखील लागतो. हा वैतरणा डॅम पूर्ण मुंबई शहराला आणि आजूबाजूच्या भागाला पाणी पुरवठा करतो. पावसाळा आहे त्यामुळे थोडा तुडुंब भरलेला आहे वैतरणा डॅम. आता आपण पोहोचलो आहे हर्षवाडी या ठिकाणी. हे आहे बेस विलेज, जे गडाच्या एकदम पायथ्याशी आहे. या ठिकाणी आपल्याला तिकीट्स काढावे लागतील. या ठिकाणी 30 रुपये घेता मला वाटतं टू व्हीलरचे. आणि आपण आता गाडी पार्किंग केली आणि हे बघा, पायथ्याशी आपण हर्षवाडीच्या गाडी पार्क केली आणि पुढे निघालो आहे. हरिहरगड यालाच हर्षगड सुद्धा म्हणतात, हे हर्षवाडीच्या पायथ्याशी त्यामुळे. आता आपण वर चाललेलो आहे. लाल मातीचा थोडा पायवाट आहे या ठिकाणी. पाऊस झालेला आहे त्यामुळे थोडा चिखल देखील आहे. आपण वरच्या दिशेने चाललोय. ट्रॅक करण्यासाठी इथं सुरक्षिततेसाठी असं कंपाऊंड बांधलेलं आहे. त्याला पाईप देखील लावलेला आहे, म्हणजे आपण पाईप पकडून सुद्धा वर चढाई करू शकतो. हा आहे तिथला व्ह्यू. आपण वर आलोय थोडं. हा आहे तिथला व्ह्यू. मस्त निसर्गरम्य वातावरण, भारी वाटतं, एकदम सुंदर. जबरदस्त फॉग वगैरे आहे, थोडं क्लाउड देखील आहे, पाऊस. आणि हा आहे हरिहरगड. हरिहरगडाची उंची 3500 फूट आहे. कातळात कोरलेल्या पायऱ्या ज्या आहे त्या सातवाहन राज्यापासून या पायऱ्या कोरण्याची प्रथा सुरू झालेली आहे. हरिहरगड हा आधी निजामाकडे होता, नंतर शहाजीराजे यांनी जिंकला 1636 साली. त्यानंतर मोगलांकडे गेला पुन्हा. त्यानंतर मोरोपंत पिंगळे यांनी 1670 साली स्वराज्यात हा पुन्हा आणला आणि नंतर इंग्रजांनी 1818 साली जिंकून मराठ्यांकडून हा गड त्यांच्या ताब्यात घेतला. आपण पायथ्याशी आलेलो आहे. या ठिकाणी आदिवासी यांचे दैवत वेताळदेव, त्यांचं दर्शन घेऊन पुढे ट्रॅक कंप्लीट केली. हरिहरगड हा उंच आहे, एकदम 80 डिग्रीच्या अँगलमध्ये त्याच्या कातळात खोदलेल्या पायऱ्या आहे. पण वरच्या दिशेने आता निघालो आहे. इथे वरती देखील आपल्या सुरक्षिततेसाठी असे एक म्हणजे पाईप लावलेले आहे. आणि हा आहे हरिहरगड. मस्त व्ह्यू आहे, एकच नंबर. आपण आता जवळ चाललेलो आहे. पावसाळा संपला त्यामुळे हिरवगार वातावरण आहे सर्वीकडे, थोडा फॉग देखील आहे. आता आपण वरच्या दिशेने निघालो आहे. संडे असल्या कारणाने इथे गर्दी असते. इथे 12 महिने गर्दी असते खरं तर. हे बघा, हे आहे कातळात कोरलेल्या पायऱ्या. आता आपण जवळ जाणार आहे हरिहरगडच्या. इथे कायमच क्राऊड असते. हे बघा, हा व्ह्यू मी तुम्हाला जवळून दाखवतोय. हा आहे मुख्य दरवाजावरती. आणि संडे असल्यामुळे हे बघा, ही किती गर्दी. हे चढताना जवळजवळ तुम्ही पावसाळ्यात ज्यावेळेस येणार त्यावेळेस तुम्हाला 1-2 तास लागणार. आम्ही देखील 2 तास खाली थांबलो आणि चढाई सुरू केली. आम्ही चढाई करून वर आलो मुख्यद्वारापाशी. ह्या आहे कातळात कोरलेल्या पायऱ्या पूर्ण. हे मुख्यद्वार आणि आपण पुढचा प्रवास सुरू केला आपला. तसं एकदम अंगावर आहे 80 डिग्रीमध्ये. आणि फायनली आपण 1 तासाची चढाई करून 1-1.5 तास लागला आपल्याला वर चढाई करण्यासाठी. आपण टॉपला आलो. टॉपवरनं हे बघा, भास्करगड आहे समोर. हरिहरगडवरनं भरपूर गड दिसतात. आणि या साईडला मी तुम्हाला दाखवेल, हा आहे भास्करगड. थोडा फॉग आहे त्याच्यामुळे एवढं क्लिअर दिसत नाही आहे.
हा वैतरणा डॅम. वरती कुंड देखील आहे एक, म्हणजे एक नाही 3-4 कुंड आहे. या ठिकाणी शंकराची पिंड होती पूर्वी, आता देखील पिंड ठेवलेली आहे या ठिकाणी. आणि या ठिकाणी वरती मारुतीचे मंदिर देखील आहे. म्हणजे मंदिर नाही म्हणता येणार, तर मारुतीचं एक असं दगडात कोरलेलं शिल्प आहे. पाऊस झालेला आहे त्यामुळे कुंडात भरपूर पाणी आहे. वरती फॉग देखील आहे. हे बघा, हे आहे आपले हनुमानाची शिल्प जी दगडात कोरलेली आहे. अतिशय सुंदर आहे वातावरण वरती, एकच नंबर, भारी वाटतंय, जबरदस्त. या ठिकाणी कुंड देखील आहे, 4-5 कुंड असतील इथे. या कुंडाचं पाणी देखील चांगलं आहे. पूर्वी लोक या कुंडाचं पाणी पिण्यासाठी वापरायचे. हा पूर्ण टॉप आहे हरिहरगडचा. तर जर तुम्ही कधी येणार असाल तर मान्सून झाल्यानंतर हिवाळ्याच्या पिरियडमध्ये येऊ शकता. म्हणजे तुम्हाला एकच नंबर व्ह्यू दिसेल, सर्व फिरता येईल. या ठिकाणी वर छोटे छोटे दुकान देखील आहे, आता सध्या बंद आहे. हरिहरगडचा टॉप आहे हा. आणि वरती आणखी एक टॉप आहे, या ठिकाणी झेंडा लावलेला आहे भगवा. आपण त्या दिशेने चाललोय वरती. हा आहे टॉप. तिथून आपण वर चढून, वर तर नाही गेलो पण वर चढून आपल्याला पूर्ण हरिहरगडच्या आजूबाजूचं दृश्य दिसतं. तर या प्रकारे आपण आपला ट्रॅक कंप्लीट केला. तर विसरू नका गौरव एक्सप्लोरर या चॅनलला सबस्क्राईब करायला. आपण असे नवनवीन ट्रॅक पुन्हा घेऊन येऊया.